तुम्हाला माहित आहे का? 7 मे 1861 रोजी भारतात एका अशा मुलाचा जन्म झाला ज्याने शाळा अर्ध्यावर सोडली पण पुढे संपूर्ण देशाला राष्ट्रगीत दिलं. त्यांचे नाव होते रवींद्रनाथ टागोर. कोलकात्याच्या एका समृद्ध कुटुंबात जन्मलेल्या या मुलाने फक्त 8व्या वर्षीच कविता लिहायला सुरुवात केली. 16व्या वर्षी त्याच्या कविता छापून येऊ लागल्या. 17 वर्षांचा असताना तो कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेला. पण तिथली पारंपरिक शिक्षण पद्धती त्याला अजिबात आवडली नाही. लोकांना वाटायचं शाळा पूर्ण न करणारा हा मुलगा आयुष्यात काय मोठं करणार. पण त्याचा विचार वेगळाच होता. शाळेच्या 4 भिंतीत बसून नाही तर मुक्त हवेत, निसर्गात आणि गुरु शिष्याच्या नात्यातून खरं शिक्षण मिळतं असा त्याचा ठाम विश्वास होता. म्हणून त्याने शिक्षण अर्ध्यावर सोडलं आणि भारतात परत आला. मग 1901 मध्ये त्यांनी विश्वभारती युनिव्हर्सिटीच्या रूपाने शांतिनिकेतनमध्ये एक वेगळी शाळा सुरू केली, जिथे वर्ग खोलीत नव्हते तर झाडाखाली, खुल्या आकाशाखाली भरायचे. याच काळात त्यांनी लिहिलं गीतांजली आणि त्या एका पुस्तकानं 1913 मध्ये त्यांना साहित्यात नोबेल प्राइज मिळवून दिलं. ते संपूर्ण आशियातील पहिले नोबेल विजेते ठरले. नोबेल प्राइजमधून मिळालेल्या सन्मान रकमेनं आणि स्वतःच्या प्रयत्नांनी त्यांनी शांतिनिकेतनला पूर्ण विश्वविद्यालयाचं स्वरूप दिलं. याच संस्थेनं पुढे भारताला इंदिरा गांधी, अमर्त्य सेन आणि सत्यजित रे सारखी महान व्यक्तिमत्व दिली. आजही गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या गाण्यांनी भारतीय घरं, सण उत्सव आणि हृदय भरलेली असतात. राष्ट्रगीतापासून ते विश्वमान्य साहित्यापर्यंत डिग्री नसली तरी दृष्टिकोन मोठा असेल तर माणूस इतिहास लिहू शकतो. हीच प्रेरणा देऊन जातात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर.